हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण नवरात्र स्पेशल पराठा पाहणार आहोत। अतिशय स्वादिष्ट, थोडासा आंबटसर, थोडासा गोडसर आणि तिखट अशा तिन्ही चवी एकत्रित करून मस्त चविष्ट अशा पद्धतीचा हा पराठा कसा करायचा ते पाहूयात। पराठा करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 3 मध्यम आकाराचे थोडेसे जाडसर अशा पद्धतीचे रताळे। हे अगोदरच मी स्वच्छ धुवून घेतलेलेत। याच्यावरची माती जी आहे ती सगळी धुवून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला अशा पद्धतीने कट करायचे। कट करण्याचं कारण एवढंच आहे की हे पटकन उकडले जातील आणि आपला जो कुकरचा डब्बा आहे त्यामध्ये व्यवस्थित असे बसतील देखील। तर तिन्ही रताळे कट करून इथं मी कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतून घ्यायचंय आणि कुकरला याच्या 2 शिट्ट्या करायच्यात। कुकरला 2 शिट्ट्या केल्यानंतर आता याच्यातलं गरम पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि इथे हे आपले मस्त असे छान मौसूद शिजलेले रताळे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। आता रताळ्याच्या वरचं हे जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। रताळे उकडल्यामुळे खूप पटकन ही साल वेगळी होते आणि थंड झाल्यानंतर आता आपण हे अशा पद्धतीने खिसून घेणार आहोत। तुम्ही मॅश सुद्धा करून घेऊ शकता, पण मॅश केल्यामुळे परत पुढे पराठा करताना आपल्याला थोडीशी अडचण येऊ शकते, तर त्याच्यामुळे खिसून घेतलेलं कधीही सोयीस्कर। आपले सगळे रताळे खिसून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ। जे पीठ आपण दशमी करण्यासाठी वापरतो ते पीठ मी टाकलेले 1.5 वाटी। 4 मोठे चमचे ओबडधोबड अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरचीचा ठेचा। तर आता ही हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायची की तुम्हाला कितपत तिखट हा पराठा करायचा आहे। पण रताळं जे आहे ते थोडंसं चवीला गोड असतं, तर त्याच्यामुळे तिखट थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे याची चव बॅलन्स होते। आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। सुरुवातीला पाणी न वापरता हे मी असंच मळून घेते आणि आता आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याचा आपण एक छान असा गोळा मळून घेऊयात। आता याचा गोळा मळत असताना कशा पद्धतीनं तो मळायचा, तुम्हाला दशमी थापण्यासाठी ज्या पद्धतीचं पीठ लागतं तशा पद्धतीचं हे आपल्याला मळून घ्यायचंय। कारण की जरी पराठा करणार असलो तरी सुद्धा आपण हे लाटणार नाहीये, तर थापणार आहोत। त्याचं कारण पुढं गेल्यानंतर सांगते। आता या स्टेजला याच्यामध्ये मी टाकत आहे दही। तर पाव कप दही टाकते, थोडंसं आंबटसर आहे, याच्यामुळे चव छान येईल। दही टाकल्यानंतर सुद्धा आपण हे व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय। दही टाकल्यानंतर परत मला पाण्याची आवश्यकता भासली नाही, तर त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनं आता याचा गोळा मळून घेतलेला आहे। आता या पिठाला भिजत ठेवण्याची वगैरे काहीच आवश्यकता नाहीये। मळून घेतलं की लगेचच आपण याचे पराठे करायला घेऊ शकतो। तर इथं मध्यम आकाराचा एक उंडा घेतलेला आहे। अशा पद्धतीनं त्याला थोडंसं गोल करून घेते म्हणजे तो व्यवस्थित थापला जाईल। खाली पोळपाटावरती थोडंसं दशमीचं पीठ घ्यायचंय आणि हाताला सुद्धा थोडंसं पीठ लावायचं म्हणजे आपल्या हाताला हा जो पराठा आहे तो चिटकणार नाही। तर काय होतं, जर आपण हा लाटायला घेतला तर याच्यामध्ये भगरीचं पीठ आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण रताळं वापरलेले, तर ते व्यवस्थित असं कंबाईन होत नाही, मिळून येत नाही आणि मग पराठा लाटत असताना तो व्यवस्थित लाटला जात नाही आणि उचलताना मग तो तुटतो। तर त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा छान असा ऑप्शन आहे तो म्हणजे अशा पद्धतीनं आपण दशमी थापतो तशाच पद्धतीनं हे थापून घ्यायचं। तर इथं तुम्ही बघू शकता, आता मला जितका जाडीचा किंवा जितका पातळसर हवा आहे तितका हा मी थापून घेतलेला आहे आणि आता हा असाच देखील आपण भाजू शकतो। पण कसं आहे ना, आता मला हे तुम्हाला दाखवायचे, प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे, तर त्याच्यामुळे माझे पराठे सगळे छान एकसारखे गोल गरगरीत दिसावेत याच्यासाठी इथे मी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्याच्या साईजनं हे मी व्यवस्थित असा कट करून घेते म्हणजे माझे पराठे छान गोल गरगरीत दिसतील। आणि मला जरी तुम्हाला दाखवायचं असलं तरी सुद्धा तुम्ही घरी करत असताना सुद्धा असंच करा असं मी सांगेल। कारण की घरातले सुद्धा ज्यावेळेस आपण केलेले पदार्थ पाहतात त्यावेळेस टेस्ट करण्याच्या अगोदर जर ते त्यांना छान दिसलं तर ते त्यांना जास्त आवडतं। तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असंच करा असं मी सजेस्ट करेल। तर इथं बघा, आपला हा पराठा मी उचलून घेतलेला आहे आणि इथे असा तव्यावरती टाकून घेतलेला आहे। खालच्या बाजूला जे एक्स्ट्राचं पीठ लावलेलं होतं ते मी काढून घेते। आता याला आपण पाणी वगैरे काही लावणार नाहीये, आपण इथं तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतो। मी तूप वापरलेला आहे। तर दोन्ही बाजूनं छान व्यवस्थित आणि तूप लावून हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे।
याला भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि इथं करण्याची पद्धत सुद्धा तुम्ही बघितली, करण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही। एकदा तुम्ही जर रताळे उकडून ठेवले तर दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्यावेळेस तुम्ही हा पराठा तयार करू शकता। फक्त याचं जे मिश्रण आहे ते करून खूप जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर ते थोडंसं पातळसर अशा पद्धतीचं होतं। ज्यावेळेस तुम्हाला पराठा करायचा आहे त्याच वेळेस तुम्ही हे मळून घ्या। तर इथे अगदी काही मिनिटांमध्येच मी दोन्ही बाजूनं छान मस्त असा हा आपला पराठा भाजून घेतलेला आहे। दिसायला अप्रतिम अशा पद्धतीचा दिसतोय। आता पराठा केलाय म्हटल्यानंतर याच्यासोबत खाण्यासाठी पण काहीतरी हवं ना, तर त्याच्यासाठी इथे मी घेतलेली आहे खिसून घेतलेली काकडी। याच्यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा हिरवी मिरची, थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये सुद्धा दही टाकत आहे, पाव कप दही। आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात आणि इथं आपली इन्स्टंट अशी, याला आपण कोशिंबीर म्हणू शकतो, उपवासाची कोशिंबीर तयार झालेली आहे। आता ही तुम्ही पराठ्याबरोबर नक्कीच सर्व करू शकता, चवीला अप्रतिम अशी लागते। तर आज आपण तयार केलेली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार याची मला खात्री आहे। तर व्हिडिओला लाईक करायला काहीच हरकत नाही, त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा आपल्या या रेसिपीज शेअर करत जावा आणि मला सपोर्ट करत राहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।